नमस्कार. आज आपण मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी, नाश्त्यासाठी किंवा अदल्या-मधल्या वेळेमध्ये हलकं-फुलकं खाण्यासाठी झटपट तयार होणारे घावण तयार करणार आहोत. हे घावण पहा अगदी मस्त असे जाळीदार, हलके-फुलके आणि मऊ लुसलुशीत तयार झालेले आहेत. विशेष म्हणजे जरासुद्धा सोडा, इनो काहीही वापरलेलं नाही तरीसुद्धा मस्त असे जाळीदार तयार झालेले आहेत. हा नाश्ता तयार करण्यासाठी कोणत्याही प्रकारची जास्तीची पूर्वतयारी करावी लागत नाही. अगदी झटपट तयार होतात. विशेष म्हणजे एकदम पौष्टिक आणि चविष्ट असे हे घावण तयार झालेले आहेत. चला तर वेळ न वाया घालवता लगेचच आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा. आणि हो, व्हिडिओ जरासुद्धा तुम्हाला कुठे आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. चला तर लगेचच आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात. झटपट असे घावण तयार करण्यासाठी सर्वात आधी एका मिक्सिंग बाउलमध्ये 1 वाटी मसूर डाळ ॲड करायची आहे. आता मी या ठिकाणी पॉलिशची मसूर डाळ वापरत आहे. तुम्ही बिना पॉलिशची वापरली तरीसुद्धा चालेल. सर्व डाळींमध्ये मसूर डाळ एकदम पौष्टिक अशी मानली जाते, त्यामुळे हा डोसा एकदम पौष्टिक तयार होणार आहे. ज्या वाटीने मसूर डाळ मोजून घेतली त्याच वाटीने मोजून पाव वाटी उडदाची डाळसुद्धा घातलेली आहे. थोडीशी उडदाची डाळ घातली ना की घावण चवीला खरंच खूप छान तयार होतात. भरपूर सारं पाणी घालायचं आहे आणि डाळी मस्त अशा धुवून घ्यायच्या आहेत, जेणेकरून धूळ, माती, पावडर जे काही लावलेलं असेल ते पूर्णपणे निघून जाईल. मस्त अशा डाळी धुवून घेतल्या. भरपूर सारं पाणी घालायचं आहे आणि 4 ते 5 तास पाण्यामध्ये असंच भिजत ठेवायचं आहे. झटपट डोसा तयार करायचा असेल तर 1-1.5 तास कोमट पाण्यामध्ये भिजत घाला. टाईम असेल सकाळी नाश्ता तयार करायचा असेल तर रात्रभर भिजत ठेवल्या तरीसुद्धा चालतील. हे पहा भरपूर पाणी घातलेलं आहे. झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून मी 4-5 तासासाठी या डाळी अशाच भिजत ठेवते पाण्यामध्ये. साधारणतः एक 4 ते 5 तास झालेले आहे. डाळी पहा मस्त अशा पाण्यामध्ये भिजल्या गेल्या आहेत. आता ना या भिजवलेल्या डाळी पुन्हा एकदा एका स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत, कारण आता सध्या कसं उन्हाळ्याचे दिवस चालू आहे. कुठलीही डाळ ना पाण्यामध्ये भिजत घातली की लवकर आंबते, वास वगैरे येऊ नये म्हणून धुवून घ्यायचं आहे. यामधलं आता सर्व एक्स्ट्राचं पाणी आपण निथळून घेतलेलं आहे डाळींमधलं. आता आपण झटपट असं डोशाचं बॅटर तयार करून घेणार आहोत. त्यासाठी सर्वात आधी एक मोठं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. आता मी या ठिकाणी ना मुद्दाम जास्त डाळ भिजत घातली होती. अर्ध्याच मिश्रणाचे म्हणजे अर्ध्यापेक्षा थोड्या जास्त मिश्रणाचे मी डोसे तयार करून घेणार आहे. बाकीचे डाळ जी आहे भिजवलेली ती मी नंतर वापरणार आहे. शक्यतो यामधलं पाणी घ्यायचं नाही. जेवढं शक्य होईल तेवढं सर्व पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे. गरज लागली तर आपण नंतर ह्यामध्ये पाणी ॲड करणारच आहोत. हे पहा अशा प्रकारे डाळी मी भिजवलेली काढून घेतलेली आहे. आता यामध्ये मी 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि 2 ते 3 अद्रकचे तुकडे घालत आहे. लसूण अद्रक तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या आहेत. छोट्या-छोट्या अशा मी कट करून घेतलेल्या, हातानेच तुकडे करून घेतलेले आहेत. मिरची घालायची आहे. हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. एक मोठं पिकलेलं टोमॅटो होतं, ते देखील काढून घेतलेलं आहे. टोमॅटोमधले बिया होत्या ना, तर शक्यतो मी काढून घेते. टोमॅटो कापलेलं घालायचं आहे, त्यामुळे ना खरंच खूप छान चवसुद्धा येते आणि रंग देखील सुरेख येतो टोमॅटोमुळे. चांगलं पिकलेलं लालसर बघून घ्यायचं आहे घेताना. त्यासोबतच पाव वाटी आपल्याला ह्या ठिकाणी बारीक रवा घालायचा आहे. रवा जर जाड असेल तर शक्यतो मिक्सरला एकदा बारीक करून घ्या, म्हणजे कसं घावण ना खूप छान तयार होतात. कारण जाड रवा घातला तर भिजायला थोडासा जास्त वेळ लागतो, त्यामुळे शक्यतो बारीक रवाच घालायचा आहे. सुजीचा जो चिरोटे बारीक रवा भेटतो ना तो घालायचा आहे. 2 ते 3 चमचे आपल्याला दही घालायचं आहे. दही जास्तीचं आंबट घ्यायचं नाही. शक्यतो ताजंच दही वापरायचं आहे. जर तुमच्याकडे दही नसेल ना तर तुम्ही या ठिकाणी 1-2 चमचे ताक वापरू शकता, किंवा ताक, दही काही नसेल तर अर्धा लिंबाचा रस पिळू शकता, किंवा दही, ताक, लिंबू काही नाही घातलं तरीसुद्धा चालेल, काहीच हरकत नाही. एक मोठा चमचा जिरं घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता झाकण लावायचं आहे आणि मस्त असं मिश्रण आपल्याला डोशाचं बारीक करून घ्यायचं आहे. आता हे बारीक करताना तुम्हाला थोडंसं पाणी लागू शकतं, तर थोडंफार पाणी अंदाजानुसार घालायचं आहे आणि हे बॅटर एकदम बारीक करून घ्यायचं आहे. यामध्ये डाळीचे कण शिल्लक राहायला नको, इतकी छान अशी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. जाडसर किंवा ओबडधोबड अजिबात ठेवायचं नाही. मस्त असं बारीक मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही. थोडंसं पाणी घालून बारीक करा. एकदम जास्तीचं सुरुवातीला पाणी घालू नका, नाही तर व्यवस्थित बारीक होणार नाही. हे पहा अशा प्रकारे लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून मस्त असं मी डोशाचं बॅटर हे जे आहे ना ते मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेलं आहे. मिश्रणाची कन्सिस्टन्सी पहा एकदम परफेक्ट आहे. बारीक करताना जास्तीचं पाणी घातलेलं नाही. आता हे तयार झालेलं डोशाचं बॅटर एका मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात.
हे पहा, कन्सिस्टन्सी पहा, थोडीशी मला घट्ट वाटत आहे, त्यामुळे आणखी मी पाणी घालते आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेते. आता ना मी घावण कसे आपले पेल्याने घालतो त्या पद्धतीने मी हे घावणे घालणार आहे, त्यामुळे थोडंसं पातळ ठेवणार आहे. जर तुम्हाला डोशासारखं करायचं असेल ना, तर काय करायचं, थोडंसं घट्ट ठेवलं तरीसुद्धा चालू शकतं. तुम्हाला ज्याप्रमाणे करायचे असतील डोसे किंवा घावण, त्यानुसार तुम्ही याची कन्सिस्टन्सी थोडी तुमच्यानुसार ॲडजस्ट करू शकता. हे पहा, अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घालून मस्त असं मी बॅटर तयार करून घेतलेलं आहे. आता हे तयार झालेलं जे बॅटर आहे ना, ते साधारणतः 10-15 मिनटासाठी आपण साईडला ठेवून देऊयात, जेणेकरून आपण ह्यामध्ये जो बारीक रवा घातलेला आहे तो मस्त असं भिजेल आणि भिजल्यामुळे आपले जे घावण आहे ते मस्त असे जाळीदार तयार होतील. 15-20 मिनटं झालेली आहेत. बॅटर मस्त भिजण्यासाठी साईडला ठेवलेलं होतं. एकदम छान असं भिजलं गेलं आहे. भिजल्यामुळे कन्सिस्टन्सी पहा एकदम परफेक्ट आहे, घट्ट किंवा पातळ झालेलं नाही. तुम्हाला वाटलं घट्ट झालं असेल तर थोडं पाणी घालून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेऊ शकता. आज आपण ह्यामध्ये जरासुद्धा सोडा, इनो काहीही घालणार नाही आहे, तरीसुद्धा पहा मस्त असे जाळीदार घावण डोसे तयार होणार आहे. चला तर आता आपण लगेच त्याचे घावणे तयार करायला घेऊयात. नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे. पॅनला सुरुवातीला चांगलं असं तेल लावून घ्यायचं आहे आणि पॅन जो आहे ना तो मस्त असं कडकडीत गरम करून घ्यायचा. घावणं तयार करताना लक्षात ठेवायचं, पॅन चांगला कडकडीत गरम असणं फार गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही डोसा घालताना तेव्हा टेम्परेचर थोडंसं कमी ठेवायचं सुरुवातीला पॅन गरम करून, पण घावणं घालताना मात्र गॅस मोठाच ठेवायचा आहे, जोपर्यंत घावणं घालून होत नाही तोपर्यंत. हे पहा, आता पेल्यामध्ये मी मिश्रण काढून घेतलेलं आहे. चांगलं असं कडकडीत पॅन गरम झालेलं आहे. गॅसची फ्लेम मोठीच आहे. वरतून असं पेल्याने मी घावणं घालून घेत आहे. सुरुवात कडेनी करायची आहे आणि मध्ये एंड करायचं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मी जेव्हा घावणं घालायला लागली तेव्हाच पहा मस्त अशी या घावण्याला जाळी पडलेली आहे. अजिबात आपण सोडा, इनो काही घातलं नाही तरीसुद्धा पहा मस्त असं जाळीदार घावण तयार होत आहे. परफेक्ट. आता एकदा का घावण घालून झालं ना की गॅसची फ्लेम कमी ते मध्यम ठेवायची आहे तुमच्या अंदाजानुसार, आणि मस्त असं घावण पूर्णपणे खालच्या बाजूने भाजून घ्यायचं आहे. जोपर्यंत घावण्याची बाजू वरची कोरडी होत नाही आणि कडेने थोड्याशा कडा लालसर होत नाही ना, तोपर्यंत घावण्याची बाजू बदली करायची नाही, लक्षात ठेवा. हे पहा, साधारणतः 1 ते 1.5 मिनिटामध्ये घावण खालच्या बाजूने मस्त असं भाजलं गेलं आहे. मोठ्या गॅसवरती अजिबात भाजायचं नाही, नाहीतर बाहेरून जळतं आणि आतून तसंच कच्चं राहतं आणि असं घावणं अजिबात चवीला चांगलं लागत नाही. आता पहा, वरची बाजू पूर्णपणे कोरडी झालेली आहे. आता घावण्याच्या कडा ज्या आहेत त्या कलथ्याच्या मदतीने सैल करून घ्यायच्या आहे आणि घावण्याची बाजू बदली करून घ्यायची आहे. अशाच प्रकारे घावण दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला भाजून घ्यायचे आहे. हे पहा, मस्त असे घावण भाजून तयार आहे. प्लेटमध्ये काढून घेऊयात. याच पद्धतीने तुम्हाला अजून दुसरं घावण तयार करून दाखवते. हे घावणे बनवायला फार सोपे आहेत, अगदी झटपट तयार होतात. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला डोसा तयार करायचा असेल प्रॉपर, थोडा कुरकुरीत कडक, तर तुम्ही घावण्याचं पीठ थोडंसं घट्ट ठेवायचं आणि एकदम घावण्यासारखं असं पातळ करायचं असेल ना तर थोडंसं तुम्हाला पातळ पीठ ठेवावं लागेल. डोसा तयार करण्याचं थोडंसं घट्ट आणि घावण्यासाठी थोडंसं पातळ, जेणेकरून कसं आपल्याला हवं तसं हे डोसा किंवा घावण तयार करता येईल. मी आज मस्त असे घावण तयार केलेले आहेत. हे पहा, बाजू बदली करून घेतलेली आहे. हे घावण देखील अगदी सुरेख तयार झालेलं आहे, जाळीदार तयार झालेलं आहे. याच पद्धतीने दोन्ही बाजूनी आता आपण हे घावणसुद्धा भाजून घेऊयात. मस्त असं आपले हे घावण तयार झालेले आहे. मसूर डाळ सर्व डाळींपेक्षा खूप पौष्टिक आणि चविष्ट अशी मानली जाते, त्यामुळे एकदा तरी हे मसूर डाळीचे असे घावण नक्की करून पहा. प्लेटमध्ये काढून घेऊयात. चला तर ह्याच पद्धतीने उरलेले सर्व घावण मी तयार करून घेते. मस्त असे आपले हे घावणे तयार झालेले आहेत. अगदी मस्त असे मऊ लुसलुशीत आहेत. तुम्ही हे तयार केलेले घावण गरम एखाद्या चटणीसोबत, दह्यासोबत किंवा असे सुद्धा खाऊ शकता. खरंच खूप छान तयार झालेले आहेत. कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? आवडली असेल तर जरूर करून पहा. असंच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा.